दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत। त्या दरम्यानची आपण ही दृश्य बघतोय। खरं तर आता 20 तारखेला मुंबईमधल्या 6 मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे आणि मुंबईसोबत आणखी 13 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। मात्र त्याआधी आता उद्धव ठाकरे हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी सपत्नीक ते पोहोचलेले आहेत। रश्मी ठाकरे या सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। मुंबईची आई मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी ते पोहोचले। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, आपण बघतोय मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेत, सविस्तर माहिती। पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकांचा प्रचाराची आहे ती सांगता झाली आणि त्यानंतर ठाकरे कुटुंब आहे ते या ठिकाणी मुंबादेवीच्या दर्शनाला आलेलं आहे। सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे आहेत, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे सहकुटुंब हे या ठिकाणी मुंबादेवीच्या दर्शनाला आलेले आहेत। आज उद्धव ठाकरे सकाळपासून आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज उद्धव ठाकरे ज्या मुंबईतील 4 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार लढत आहेत त्या 4ही जागांमध्ये प्रचार सभा असतील, याशिवाय रोड शो असतील ते करत आहेत। सहकुटुंब ते सर्व 4ही मतदारसंघांमध्ये फिरत आहेत आणि त्यानंतर शेवटची सभा ही दक्षिण मुंबईतील मतदारसंघात घेतल्यानंतर आता हे या ठिकाणी उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासह या ठिकाणी मुंबादेवीच्या दर्शना आलेल्या आहेत। दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत। या ठिकाणी त्या पद्धतीचं आयोजन देखील करण्यात आलं, त्यामुळे दर्शन घेतल्यानंतर नेमकं उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। सकाळीच इंडिया आघाडीची पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यात आता या ठिकाणी या 4ही सभा घेतल्यानंतर मुंबादेवीचं दर्शन घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत हे देखील पाहावं लागेल आणि त्याकडे सारांचं लक्ष आहे। सध्या ठाकरे कुटुंब आहे ते या ठिकाणी दर्शन घेत आहे। याशिवाय आमदार वैभव नाईक असतील, ठाकरे गटाचे इतर नेते असतील, पदाधिकारी असतील ते देखील या ठिकाणी मुंबादेवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत वैभव नाईक याशिवाय स्थानिक पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। आमदार आहेत ते देखील या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। आता हे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधतील। सकाळपासूनच उद्धव ठाकरे 4 मतदारसंघांमध्ये सभा घेत आहेत। याशिवाय मतदारांना आवाहन करत आहेत। शेवटची सभा ही दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांच्यासाठी घेतली आहे आणि त्यानंतर हे या ठिकाणी काळा चौकीतील सभा पार पडल्यानंतर एकंदरीत प्रचाराची सांगता झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दर्शनासाठी मुंबादेवी परिसरात आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत आता उद्धव ठाकरे याशिवाय एक आमदार देखील या ठिकाणी या मुंबादेवी दर्शनासाठी येत आहेत। एकंदरीत सर्वांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे, कारण महत्वाची ही निवडणूक आहे ठाकरे गटासाठी। पक्ष फुटल्यानंतर या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यांचे सोबतचे जे राहिलेले आमदार असतील, खासदार असतील ते सर्वच या ठिकाणी लढत होते। त्यामुळे एक शेवटचा आजचे प्रचाराचा शेवटचा दिवस होता। 20 तारीखला मतदान आहे आणि त्या अनुषंगाने एक मुंबादेवीच्या दर्शनासाठी हे सर्वच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे एक अत्यंत महत्वाचा दिवस हा ठाकरे गटासाठी असणार आहे। 20 मे मुंबईतील 4 जागांवर या ठिकाणी मतदान होईल। ठाकरे गटासाठी एकूण 6 जागा आहेत, त्यापैकी ठाकरे गट 4 जागा लढत आहे आणि त्यामुळे 4ही जागा अत्यंत महत्वाच्या। त्यामुळे आता शेवटच्या दिवशी निश्चितच गिरीश अगदी काही वेळासाठी थांबवते।